हॅलो फ्रेंड्स, फुक्कटचे सल्ले ह्या चॅनलसाठी मी अतुल शिदे आज एक नवीन सल्ला घेऊन. माझ्याकडे खूप स्टुडंट येत असतात. आम्हाला मॉडेल फोटोग्राफी शिकायची, आम्हाला पोर्टफोलिओ फोटोग्राफी शिकायची असं त्यांचं एक म्हणणं असतं. ते माझ्याकडे येतात आणि मग त्यांना जेव्हा मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नुसता बटन दाब्या फोटोग्राफर न होता प्रोफेशनल फोटोग्राफर व्हायचं असेल तर तुम्हाला काय 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 माहिती करून द्यावी लागते, हे जे आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं, तर ते सगळं त्यांना सांगितल्यानंतर उनके तोते उड जाते हैं. म्हणजे त्यांच्या असं लक्षात येतं की साला याच्यामध्ये फोटोग्राफी तर 15-20% राहिली, बाकी 75-80% इतरच दलाना फलाना गोष्टी आल्या. मला व्हायचं आहे फोटोग्राफर आणि फोटोग्राफीमधलं तर याच्यात हार्डली 15-20%. मी हे सगळं का करू, हे प्रश्न त्यांना पडतात. तुला फॅशन फोटोग्राफर व्हायचं आहे म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्या आहेत, हाऊ टू प्रेझेंट द मॉडेल इन फ्रंट ऑफ द कॅमेरा बिफोर गेटिंग क्लिक्ड, फोटो क्लिक होण्याआधीची ज्या प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमधून मॉडेलला कसं तयार करायचं ह्याबद्दल जी मी मागच्या एपिसोडमध्ये माहिती दिली होती, ती माहिती ऐकल्यानंतरच ही लोक गार पडतात. मग काही मुलं मला हा प्रश्न विचारतात की आम्ही मूड्स आणि एक्सप्रेशन्सबद्दल का शिकू, आम्हाला फोटोग्राफर व्हायचं आहे, आम्हाला काय ॲक्टर व्हायचं नाही आहे, मग आम्ही मूड्स एक्सप्रेशन्सबद्दल का शिकून घ्यावं किंवा का आम्हाला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. किंवा दुसरा प्रश्न असा असतो की कॉस्च्युम स्टायलिंग हे आम्ही का शिकलं पाहिजे. त्या मॉडेलला मूड्स आणि एक्सप्रेशन्स देता येणं न येणं हा त्याचा मुद्दा आहे. साडी कशी नेसायची, दुपट्टे कसे घ्यायचे हे त्या मुलीला कळलं की बस झालं, की आम्ही कशाला ते शिकलं पाहिजे, हा त्यांचा एक बेसिक प्रश्न असतो. माझं असं त्याच्यावर म्हणणं असतं की ठीक आहे, तू जर जय महाराष्ट्र फोटो स्टुडिओ टाकणार असशील कुठल्याही गल्लीच्या एखाद्या कोपऱ्यावर आणि 25 रुपये पर फोटो घेऊन फोटोग्राफी करणार असशील तर तू हे म्हणू शकतोस मी काय शिकू, हा तुमचा प्रॉब्लेम आहे, माझं काम आहे चांगला फोटो काढणं, मी उत्तम फोटो काढीन, पुढचं तुमचं तुम्ही बघा, हे तू तेव्हा म्हणू शकतोस नक्कीच. पण तू जर स्वतःला प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणत असशील, 15-20 हजार रुपये 25,000 रुपये समोरच्याच्या खिशात हात घालून तू काढून घेणार असशील त्याचा पोर्टफोलिओ करण्याच्या बदल्यात, तर तुला हे म्हणण्याचे अधिकार नाहीत. कारण तो मुलगा स्वतःला स्ट्रगलर म्हणवतोय. मूड्स आणि एक्सप्रेशन्सची माहिती त्याला येईल हळूहळू, काळाच्या ओघात जेव्हा कधी यायची तेव्हा येईल, नाही आली तर नाही येणार, तो त्याचा पुढला मुद्दा आहे. पण मुळात आत्ता तो न्यूकमर आहे, तो बिगिनर आहे, तो स्ट्रगलर आहे. त्यामुळे त्याला मूड्स, एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज, ॲटिट्यूड आणि या गोष्टी माहिती नसतील तर एक वेळ क्षम्य आहे ते, कारण तो स्वतःला स्ट्रगलर म्हणवतोय, तू स्वतःला प्रोफेशनल म्हणवतोयस. मग तुला ते माहिती पाहिजे. त्याला जर ती गोष्ट येत नसेल तर त्याच्याकडून ती काढून कशी घ्यायची ही अक्कल फोटोग्राफरला पाहिजे, प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणवणाऱ्याला. की त्याला जर मूड्स आणि एक्सप्रेशन्स देता येत नसतील तर ते कसे द्यायचे, डोळ्यांचा वापर कसा करायचा, आयब्रोजचा वापर कसा करायचा, स्माइल्स किती पद्धतीने द्यायची, किंवा ॲटिट्यूड म्हणजे काय, माज कसा दाखवायचा, नजरेतून सेक्शुअलिटी कशी दाखवायची, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यातून त्याचा उत्तम ॲक्टर असणं हे तुला कॅप्चर करायचं आहे, हे त्याला माहिती नसेल तर हे त्याला शिकवणं हे प्रोफेशनल फोटोग्राफरचं काम आहे. कारण तू स्वतःला प्रोफेशनल म्हणवतोयस आणि तू 25 रुपये पर फोटो कॉपी त्याला देत नाही आहेस तर 25,000 रुपये त्याच्याकडनं काढणार आहेस. सो इट्स युअर जॉब अँड युअर ड्युटी टू नो ऑल दिस. तोच मुद्दा राहतो कॉस्च्युम्सचा. कित्येक वेळेला असं होतं की बेसिकली आजकालच्या तरुण पिढीतल्या मुलींना साडी नेसतात हेच माहिती नसतं, त्या साडी घालतात. मी साडी घातली, कुठं घातली, साडी नेसतात हेच त्यांना माहीत नसतं आणि इथपासून त्यांचा प्रॉब्लेम असतो. एक प्रोसिजर म्हणून ते आपल्या कोणाकडनं तरी साडी नेसून घेतात आणि एक निर्या केलेला एक पट्टा तयार करतात पदराचा, तो इथं टाकतात, इथं पिन लावतात, हात
खाली की गौर तयार. चुडीदार घातल्यानंतर दुपट्टा हा लहराता हुआ दुपट्टा ज्याला आपण म्हणतो. यश चोप्राच्या फिल्म्समध्ये जे श्रीदेवी, जुही चावला, माधुरी दीक्षितचे जे एक लहराते हुए दुपट्टे असायचे, तो प्रकारच नसतो. सांभाळताच येत नाही ना, कॅरीच करता येत नाही. त्याचंही एक असं उपकरण तयार करायचं, असं आणि असं खांद्यावर टाकायचं, इथं पिना लावायच्या की गौर तयार. नजाकत, अदा ह्या गोष्टी बेसिकलीच आजकालच्या जनरेशनच्या मुलींना अभावानी माहिती असतात. मग कसं होतं ना की मॉडेललाही पदराच्या डिस्प्लेतली गंमत माहिती नाही, ते कसं करायचं माहिती नाही. आणि फोटोग्राफर म्हणतो मी तर फोटोग्राफर आहे, मला हे का माहिती असावं. म्हणजे दोघांच्याही अकलेचा कांदाच असतो तिथे. मग मूड्सवर वर्कआउट केलेलं नाही, एक्सप्रेशन्सवर वर्कआउट केलेलं नाही, बॉडी लँग्वेजवर वर्कआउट केलेलं नाही, कॉस्ट्युम स्टायलिंगवर वर्कआउट केलेलं नाही. आणि अशा मॉडेलला एखाद्या फोटोग्राफरनी 25 लाखाच्या कॅमेऱ्यावर जरी शूट केलं तरी तो फोटो काय लायकीचा येणार आहे हा विचार करायचा आहे. बरं, सामान्य पब्लिक असं म्हणू आपण, सामान्य पब्लिकला टेक्निकॅलिटीज कळत नाही. तो फोटो किती उच्च दर्जाचा क्वालिटीचा आहे, पिक्सेल वाईज, एक्सपोजर वाईज, हे पब्लिकला काही कळत नाही. हा भले कितीही मोठा 40 फुटाची एनलार्जमेंट ताणली तरी तो पिक्सेलाइट होणार नाहीये, इतका तो फोटो क्वालिटी वाईज बेस्ट आहे, हे पब्लिकला कळत नाही. सामान्य माणसं असतात त्यांना ते कळत नाही. त्यांना दिसताना काय दिसतं, मॉडेल नाही आवडली मला, कोणी काढलाय फोटो. त्यांना मॉडेल आवडत नाही कारण मॉडेल मठ्ठ असतो किंवा असते. मॉडेलला पदर आणि दुपट्टे कॅरी करता आलेले नसतात, मॉडेलला बॉडी लँग्वेज जमलेली नसते. त्यामुळे पब्लिकला हे नाही कळत की फोटो छान आहे, मॉडेल बकवास आहे, हे त्यांना कळत नाही. ते डायरेक्ट काय म्हणतात, शी किती बकवास फोटो काढलाय, कोणी काढलाय, नाव कोणाचं खराब झालं, फोटोग्राफरचं. पण हेच फोटोग्राफरनी ॲस्थेटिकल ब्युटीकडे लक्ष दिलं, थोडं मूड्स आणि एक्सप्रेशन्सचा अभ्यास केला, त्याच्यावर मास्टरी आणली आणि त्या मठ्ठ मॉडेलकडनं काही गोष्टी काढून घेतल्या हुशारीने. किंवा त्या साडी न नेसता येणाऱ्या मुलीला पदराचं स्टायलिंग शिकवलं, तिच्याकडनं ते करून घेतलं. दुपट्टा उपर्ण पिनअप न करता खुल्ला ठेव आणि मग तो वेगवेगळ्या पद्धतीत ड्रेप कर, त्यातल्या मजा दाखवल्या. दुपट्टा हा एक हँड प्रॉपर्टी म्हणून वापरता येतो, हाताचा काय करू हे प्रश्न पडत नाहीत. बॉडी लँग्वेजसाठी तो दुपट्टा कॅरी करताना आपोआप मदत होते. मग ग्रेसफुली कॅरी केलेला पदर, छान पद्धतीत स्टायलिंग आणि ड्रेपिंग केलेले दुपट्टे, ह्याच्यामुळे आणि शिवाय मूड्स आणि एक्सप्रेशन्स, ह्याच्यामुळे ती सामान्य मॉडेलसुद्धा सुंदर दिसायला लागते. आणि मग नसेल 25 लाखाचा कॅमेरा, 25,000च्या कॅमेऱ्यावर जरी क्लिक केला तो फोटो, तरी परत मगाचा मुद्दा येतो की पब्लिकला टेक्निकल क्वालिटी कळत नाही. पब्लिक काय फोटो काढलाय यार, अरे काय मस्त आलाय फोटो, मॉडेल किती छान दिसते. ती मॉडेल पण 50 ठिकाणी जाऊन सांगते की अरे यार असा फोटो माझा कधीच कोणी काढला नव्हता यापूर्वी, काय मस्त दिसली मी. नाव कोणाचं चांगलं आलं, तुमचं. म्हणजे तुमच्या हातात किती लाखाचा कॅमेरा आहे का किती हजाराचा आहे हा मुद्दा फार गौण आहे. ॲस्थेटिकल प्रेझेंटेशन तुम्हाला जमलं तर सामान्य लोकांना ॲस्थेटिकल प्रेझेंटेशन म्हणजे सौंदर्य शास्त्र हेच पटकन समजतं आणि जाणवतं. त्यामुळे तुम्हाला जर प्रोफेशनल फोटोग्राफर व्हायचं असेल आणि पब्लिकला तुमचे फोटो आवडावेत असं वाटत असेल तर निश्चितच तुम्हाला याचं नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणून ते शिकायला पाहिजे. जर तुम्हाला प्रोफेशनल पोर्टफोलिओ फोटोग्राफर व्हायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी शिकणं हे क्रमप्राप्तच आहे, त्याला ऑप्शन नाही. नाही तर मग तुमचे फोटो टेक्निकली चांगले येतीलही कदाचित, पण ते टेक्निकली किती चांगले आहेत हे किती लोकांना कळणार आहे. शेवटी मला नाही आवडले याचे फोटो, या लेवलचा एक शिक्का तुमच्यावर बसण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे कमर्शियल फोटोग्राफरला किंवा प्रोफेशनल फोटोग्राफरला ह्या ॲस्थेटिकल गोष्टींचा सेन्स असणं हे अत्यंत गरजेचं असतं. हा सल्ला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. अशाच ॲस्थेटिकल पॉईंट्सचा पुढला एपिसोड तुमचा मिस हो नाही म्हणून चॅनल सबस्क्राईबही करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा. थँक्यू.